मॉर्निंग गाईज. आता मी चाललो आहे धंद्यावर. आता घेते रिक्षाचा शर्ट. तर गाईज आता पोचलो मी रिक्षाजवळ आणि इथे माझी रिक्षा इथं लावलेली असते. शेड बनवलेला इथं आमचे सगळ्यांच्या गाड्या असतात. आमच्या गावांचे बहुतेकांच्या या साईडला गाड्या असतात आणि तसा मिनी पण एक शेड बनवला आहे. बारीकसा रिक्षा ठेवला. बघू शकता ती रिक्षा. हॅलो गाईज. आता गाडीला मारलं स्टार्टर पण तो लागत नाही. सकाळ सकाळ गाडीचा लय म्हणजे गाडी चालू व्हायला लय टाईम लागते. म्हणजे ते चालू होते परत बंद पडते, चालू होते परत बंद पडते. तर त्याचं सोल्युशन होतं काय आहे ते काही समजत नाही. पण मला वाटते तर पावसाचे तसंच असतं ते. बघूया आता चालू करण्याचा प्रयत्न करते. चालू झाली का डायरेक्ट जाते इशी डायरेक्ट पनवेलला. बघू पनवेलला कसा काय धंद्याची पोझिशन आहे ती. फायनली गाईज पोचलो आता बस आपलं रेल्वे स्टेशनला पोचलो. आता चाललो मी गॅस भरायला कारण की गॅस बघा कशी आहे ऑरेंज लागली. आता जाते गॅस पंपात. गाईज आता आलो मी आता विचुंब्याचे CNG पंपात. तो पण चालू आहे का ते माहीत नाही. आपल्याला लय जवळ झालं आहे पनवेल स्टेशन ते विचुंब्याला जावाला रस्ता आहे. ते रस्त्याशीच पुढं आलं ना काही समोरच CNG पंप झाला आहे. तिथं मला वाटते चालू आहे का बंद आहे ते आपण काही समजत नाही. हा चालू आहे बरं आहे. चला CNG भरूया. CNG करीत लावली किती बसत आहे. ते 60-61ची बसली. गॅस भरून निघलो आणि पाय तिथं भेटला एक 150चा भाडा गांधी हॉस्पिटल. त्याला गांधी हॉस्पिटल जाऊ सोडला आणि आता भाडा भेटला आहे 100 रुपये पारगाव. आता आलो मी घरा जेवायला. जेवायचा टायमिंग झाला मग घरा आलो जेवतोय. आता इथं लावली आता गाडी आमचे गावांच्या ए साईडच्या रस्त्याला. आमचं मंदिर आहे वरचा देवाचं मंदिर. ते लावली गाडी साईडला. इथं पण आमच्या गावांच्या बऱ्याच गाडी असतात पा. इथं पार्किंगला लावली. आता राहते घरात जाते जेवतोय ना डायरेक्ट. आता संध्याकाळी जेवतोय घरात जाते जेवतोय आणि डायरेक्ट संध्याकाळचे निघते डायरेक्ट धंद्यावर. होईल तर होईल. आता 300 रुपये धंदा आला फक्त. लई ट्रॉफिक आहे कटाला. आवडे ट्रॉफिकमध्ये कटाला येते. नुसता ब्रेक मार ते वाट्या दुखायला लागल्या पायाच्या. आलू घरागप कटलू आता डायरेक्ट जेवतोय ना झोपतोय. डायरेक्ट संध्याकाळचे निघते आरामशीर. हॅलो तर आता झोपलेलो तर उठलो बघते तर लय 6 वाजून गेलं. तर आता आलो पुष्पकनगरला. तर एक भाड्यावाल्याने फोन केला. त्यांना जायचा होता पनवेलला जायचा होता. आमचा पुष्पकनगर पनवेलला जायचा होता. तर आमच्या ते काकासने पण फोन केला बोलतो उलव्याला जायचं आहे. मग त्याला दिलं ते 500 होतं ते दिलं पनवेलला आणि मी चाललो आता उलव्याला. बघा हे संकल्प ग्रुप हे मोठी बिल्डिंग आहे. आम्ही आता त्या भाड्याचा आलटी पलटी केला. मग त्याला दिला इथं. त्याला तू जा पनवेलला आणि मी जाते बरं उलव्याला. सेक्टर 21ला जायचं आहे. 2 भाडं होतं. झाला लेवल झाली 500 रुपये झालं बरं झालं. आता बघू आता उलव्याला तिथं काय भाडायला भेटते का. लई खड्डा आहे तिथं कटाला येते. काय करायचं आता धंदा पण करायचा आहे. बघूया आता कसा काय येतं. गाईस तर पोहोचलो मी उलव्याला. सेक्टर आता 19ला शगून जवळ आहे. आता बघते भाड्या भेटते का नाही तर मग डायरेक्ट घरा. गाईस आता पोहोचलो मी आपल्या हायवेला. हायवेला डायरेक्ट घरा निघतो आहे कारण की पोऱ्याने पण फोन केला का पप्पा चायनीज आणायचं आहे चायनीज. आता चायनीजसाठी मला घरा जावं लागेल. आणि आज रविवार बोलल्यावर मला रविवारी धंदा पावत आहे. तो बोलताना तो आपले या एक डाव भूताचा तसा आहे तो. रविवार म्हणजे माझा तो भूताचा डाव असते तो. हवा धंदा होईल ते याला. मी तेवढा रविवारचा विचार पण करीत आहे कारण की रविवार म्हणजे हेच तो धंदा ट्रॉफिक आणि आता आम्ही उलव्याला तो नवा फाट्याची अशी टाकली तर
खड्डं बघलं ना खड्डं तर जसं का मशीनचं हे मशीन ते डवरं ते बनवलं काही मशीन लोलू असलं खड्डं ते बस पण अशी उलटी पालटी ते बसमध्ये जे बसमध्ये जो मागचा बसला असेल ना तो घरा जाऊन म्हणतो ते आव आघल आवरं होईल तिथे खड्डं टाका तो बसवाला त्याची काही आलो खालची बघायला तर ती व्हिडिओ नाही काढायला भेटते म्हणजे कारली तर ती व्हिडिओ कालोखा नव्हती ना कालोख होता जाम तर जर तुम्हाला खरोखर जर इथं उलव्या जायचं असेल ना तर डायरेक्ट हायवेवरशी जा कलचे रस्त्यांशी येऊ नका 2 व्हीलरवाले तर जाऊच नका कलचे रस्त्यांशी होतं तुमचं जाईल 2 रुपयाचा पेट्रोल जास्त जाईल तुम्ही सुखात जातील कलचे रस्त्यांशी जाऊ नका आता जाते डायरेक्ट घरा आणि पहिले तर सूर्याला चायनीजची ऑर्डर केला तर जाते घरा तेव्हा ही रिक्षा हे जे पेटी आपला हायवेला लावून बरं थोडासा ब्लॉग बनवते सांगते तुम्हाला काय परिस्थिती आहे ती लई वाईट परिस्थिती आहे. चला जाते घरी हाय काय जाता पोचलो घरा पोचलो नंतर मितला केला फोन तर बरं ये खालती मग त्याला आता त्याला घेतलं चायनीज हो मीत चालला आहे पुरं आमच्याच गावात नाही चायनीजवाला हा गाईज आता घेतला मी चायनीज घेतला 2 हाफ टिप्पर राईसच घेतलं चायनीज घेतला आता चालून घरा चायनीज मितू आहे मितवरती कर इकडं उजेराने चायनीज घेतला आता जातून घरी आणि घरी जाऊन मस्तपैकी खातून आरामशीत कारण की आज रविवार आहे बोलल्यावर तो बोलला होता आम्हाला खायचे होते मटण पण तो बोलतो चायनीज पाहिजे मग आता घेतला मी चायनीज आता चाललो मस्तपैकी घरा फायनली आता घरा पोचून आता आणलेला चायनीज टिप्पर राईस पार्सल आणलेला आता घरी बसून आरामशीत आम्ही खातून टिप्पर राईस आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवतो बाई आमचा बारपणीचा मितपा असा कलिंगर खातो आहे बा लागते का नाही आत्ताचा मीत यो मितपा पक्का इद्वान झाला आहे पहिले तो बोलत नव्हता चपा करीत होता आता डबा करतोय चला गाईज आता ब्लॉगचा एंड करतोय तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा रोज म्हणजे नवीन व्हिडिओ बघायला भेटते ना.